नमस्कार, आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरीजी. अमोल मिटकरीजी, खरं तर बघायला गेलं तर 28 तारखेपासून येणाऱ्या 28ला एक महिना होतोय, पण तपास यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करतात, तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे का? तपास यंत्रणा या शब्दावरच माझा विश्वास नाही. त्यांच्यावर विश्वास हा दूरचा विषय आहे. तपास यंत्रणेचं काम असतं तपास करणं. तपास यंत्रणा 15 दिवसानंतर म्हणते ब्लॅक बॉक्स सापडला आणि तो जळलेला सापडला. दुसरं 1 महिन्यानंतर म्हणते की VSR व्हेंचरचं विमान कसं नादुरुस्त होतं ह्याबाबत निर्वाळा DGCAने दिला. त्यामुळे तपास यंत्रणा काम करते आहे, पण ती इतकी स्लो जर काम करत गेली तर मला असं वाटते दादाला न्याय मिळाला. विधान भवनचं पुनर्निर्माण करावं लागेल आणि त्यावेळेस 100वे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतील, तोपर्यंत दादांना न्यायच मिळणार नाही. दादांना न्याय मिळाला जर इतकं डिले होत असेल तर मग सर्वसामान्य माणसाचं काय आहे? त्यामुळे तपास यंत्रणा हा गोंडस शब्द जो आहे ना, हा हे ऐकून आणि वाचून माझ्या अंगावर काटा येतो आता. सुरुवातीला जेव्हा शरद पवारांनी सांगितलं की हा घातपात नाही तर हा अपघात आहे, पण तेव्हाच तुम्ही शंका उपस्थित केली होती की ही घातपात आहे, आणि त्याच्यानंतर आता त्या शंकेला जास्त पेव फुटतात आणि आता ही शंका मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती देखील व्हायरल होती, केवळ तुमच्यामुळे. काय वाटतं? अजितदादांच्या मृत्यूच्या नंतर पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते महाराष्ट्राला संयमाकडे नेणारं होतं. कारण तुम्ही पाहिलं असेल, बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं अंत्यसंस्कारावर गर्दी उसळून आली, ती आवरता काय त्रास झाला असता हे साहेबांना त्याचं आकलन होतं. त्यामुळे साहेबांनी वडिलकीची घेतलेली भूमिका ही निर्णयाच्या म्हणजे ती अगदी कौतुकास्पद होती. शेवटी साहेबांचा पण काळजाचा तुकडा हरवला होता. साहेबांना ह्या गोष्टीची जाण होती. तेव्हापासून साहेबही बघा स्वतः हॉस्पिटलाइज आहेत. आज त्यांना डिस्चार्ज होतोय. पण एका गोष्टीचं समाधान आहे की स्वतः अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी ट्विट करून ब्लॅक बॉक्स संदर्भात त्यांचं मत मांडलं होतं आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनी, DGCA कंपनी, DGCA जी अथॉरिटी आहे यांची जी लखतरं मांडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ही भावना प्रबळ होणं साहजिक आहे. दोर्लेवाडी, बारामती, इंदापूर, भिगवण हा परिसर आता हळूहळू गावाच्या गावं बंद व्हायला लागली. लोणी भापकर बंद झालं. आता हा वणवा महाराष्ट्रभर पेटेल आणि लोकांच्या मनात ही शंका आहे. त्यामुळे अजितदादांना न्याय भेटला पाहिजे आणि DGCAने हे कबूल केल्यामुळं आता या शंकेला जागा उरलेली आहे. ब्लॅक बॉक्स ज्या पद्धतीने तुम्ही पहिली शंका उपस्थित केली होती ब्लॅक बॉक्स बद्दल, आणि ब्लॅक बॉक्स बद्दल पहिली शंका उपस्थित केली, पण त्यांचा रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा ते तुम्ही बोलल्याप्रमाणेच झाले की त्या रिपोर्टमध्ये काही तथ्य नव्हतं. नाही, काही तथ्य नव्हतंच. हे सिद्ध झालंय ना, आता हळूहळू सिद्ध होईल. DGCA या घटनेची मास्टर माइंड आहे आणि DGCAवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.